सर्वप्रथम मी आम्हा शेतकरी बांधवांना जे गेले 50 वर्ष त्यापेक्षा अधिक वर्ष झाले असतील, मैको 65 वर्ष झाले, मैको कंपनीने आमच्यासारख्या गरीब शेतकऱ्यांना खूप चांगल्या चांगल्या व्हरायट्या बनवून दिल्या. त्यामध्ये अगोदर गावठी बियाणं होतं, त्यामध्ये खरं तर शेतकरी बांधवांना शेती करणं परवडत नव्हतं. त्यानंतर मैको कंपनीने जे संकरित बियाणं काढलं, त्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायट्या होत्या. मका असेल, कापूस असेल, बाजरी असेल, सगळ्या वेगवेगळ्या व्हरायट्या. यामध्ये आम्हाला जे एकरी येणारं 10 क्विंटलचं उत्पन्न होतं ते 40 क्विंटल पर्यंत पोहोचवलं. त्यामध्ये मका असेल, बाजरी असेल, यासारख्या पिकांना, कपाशी असेल, काहीतरी मैको कंपनीने एक वेगळी थेरपी वापरून त्यामध्ये वेगळे घटक टाकून पिकावरती येणारी अळे असेल, मक्यावरती मक्याची वाढ असेल, त्याचप्रमाणे मक्यामध्ये उत्पन्न वाढ असेल, कापसामध्ये उत्पन्न वाढ असेल, कापसावरचा रोग असेल, त्याचप्रमाणे बाजरीवरचा रोग असेल, असे अनेक सहकार्य माझ्या या भारतभूमीमध्ये मैको या कंपनीने दिली. मी त्यांचं महाराष्ट्रातील व भारतातील तमाम शेतकरी बांधवांकडून, माझ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून वैयक्तिक मी मालेगाव तालुका अध्यक्ष शरद शिलावट त्यांचं हार्दिक स्वागत व अभिनंदन करतो की आमच्या शेतकरी बांधवांनी त्यांना जेमतेम पुढे नेण्याचं काम केलं. मी या आजच्या व्यासपीठावर बोलवलं, मी धन्यवाद करतो नाना भाऊंचं, संजय भाऊंचं आणि त्याचप्रमाणे आपल्या मैको कंपनीच्या आलेल्या साहेबांचं. साहेबांना मी एक सांगू इच्छितो की ज्या जागेवरती एखादी मुलगा शिकला त्याला प्रमोशन मिळतं, एखादी साहेब झाला त्याला प्रमोशन मिळतं, एखादी डॉक्टर झाला त्याला पगारवाढ होते, एखादी IAS ऑफिसर झाला त्याला पगारवाढ होते. प्रत्येक क्षेत्रात गेले तुम्ही साहेब, तुम्हाला सुद्धा तुम्ही ज्या वेळेला खालच्या लेवलला काम करत होतात त्यावेळेला कमी पगार होता. आता तुम्ही हायस्ट लेवलला काम करताय, तुम्ही येण्याची वाट आम्ही 100 लोक बघत होतो. या वेळेला तुमचा पगार मात्र जास्तीच आहे. पण मग दुर्दैव असं आहे साहेब, असं बोलताना डोळ्यातून अश्रू येते आणि हृदयाला असा पालर फुटतो की माझा शेतकरी राजा, तुम्ही दिलेल्या या वाणाबद्दल, तुम्ही दिलेल्या प्रत्येक बियाण्याबद्दल माझा शेतकरी राजा मी स्वतः नेहमी काबाड कष्ट करतोय. काबाड कष्ट करत असताना त्यामध्ये आम्हाला एका एकरामध्ये जर 10 क्विंटल उत्पन्न होत होतं, तर आज रोजी आम्हाला त्या जागेवरती 40 क्विंटल उत्पन्न होत आहे. हे तुम्ही पण सांगतो, आम्ही पण सांगतो. पण साहेब, दुर्दैव असं आहे की ज्या वेळेला शेतकरी राजाचं उत्पन्न वाढतं, ज्या वेळेला शेतकरी राजाकडे खूप मोठ्या प्रमाणावरती कमाई येते, उत्पन्न येते, त्यावेळेला मात्र आपल्या भारतामध्ये जी चाललेली राज्य व्यवस्था आहे ती कमी भाव करते आणि माझ्या शेतकरी राजाचं त्यावेळेला मनोबल कमी होतं आणि माझ्या शेतकरी राजाचं काम करण्याची इच्छाशक्ती कमी होते. तर साहेब, ज्याप्रमाणे तुम्ही आम्हाला गावोगाव जाऊन प्रचार करताय की माझं कापसाचं बियाणं खूप चांगलं आहे, माझ्या मक्याचं बियाणं खूप चांगलं आहे, माझ्या मैको बाजरीचं बियाणं खूप चांगलं आहे, तर मी महाराष्ट्राच्या तमाम शेतकरी बांधवांकडून एक विनंती करतो, ज्याप्रमाणे तुम्ही हमी भाव म्हणून आज रोजी 2200 रुपयाला तुम्ही 4 किलोची मक्याची बियाण्याची थैली देणार आहेत साहेब, त्याचप्रमाणे आमच्या शेतकरी राजांकडून तुम्ही हमी भावाने मक्का घेऊन टाका, हेच जा, जेणेकरून तुम्ही दिलेलं जे बियाणं आहे त्यामध्ये आम्ही जे उत्पन्न काढतो त्याचा मोबदला आम्हाला मिळायला पाहिजे. ज्याप्रमाणे तुम्ही शेतकरी राजाला म्हणता की तुम्ही हे बियाणं लावा, याच्यामध्ये एवढं उत्पन्न येणार आहे, आम्ही तेवढं उत्पन्न काढूनच जाऊ. पण माझी पण एक विनंती आहे की तुमच्या कंपनीच्या साहेबाला सांगा की साहेब, शेतकरी राजाचं सुद्धा तुम्ही एक असा प्रोजेक्ट तयार करा, एक असं पूर्ण विश्वामध्ये मार्केटिंग तयार करा की आपण त्याचा जो दिलेला माल आहे तो आपण काहीतरी हमी भाव ठरवून घेतला पाहिजे, अशी माझी विनंती आहे. त्याचप्रमाणे मी वैयक्तिक गेल्या वर्षी गिरीशभाऊ वेताळ यांच्याकडून बियाणं घेऊन गेलो होतो, धनदेवचं अजून एक व्हरायटी होती, घेऊन गेलो होतो. तर मित्रांनो, मैको कंपनी काही नवीन नाही आहे, यामध्ये अनेक भेंडी असेल, भाजीपाला असेल, सगळं असेल, याला जोडत नाही भारतामध्ये. आणि मी जे कापसाचं बियाणं घेऊन गेलो होतो, मला खरोखर एकरी मला तरी वाटतं 12 ते 14 क्विंटल मला कापसाचं उत्पन्न मिळालं होतं. आणि मी माझ्या कापसाचा अनुभव तुम्हाला सांगितला मित्रांनो.
तुम्हाला माहिती आहे आपल्यामध्ये वरिष्ठ शेतकरी बसलेले आहेत. आपण तर लहान आहोत. यांचे आजोबा सांगत होते, बंधोबा सांगत होते, जर कधी तुम्ही बियाण्याच्या दुकानामध्ये गेलात तर दुसरं बियाणं आणायचं नाही, फक्त मैकोचं नाव आहे साहेब, रेकॉर्ड ब्रेक आहे मैको. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र, जय स्वाभिमानी.